ती रॉनीला थँक्यू बोलली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तिने समोर पाहिलं तर एक खूप मोठी काच होती. त्यामध्ये तिला तिचा चेहरा दिसत होता. पण तिला माहीत होतं त्या काचेच्या मागून तिचा किंग ऑफ हार्ट तिलाच बघत असणार. तिने मग त्या आरशात पाहून थोडे केस नीट केले आणि मग सगळ्यांची नजर चुकवून त्याला एक फ्लाइंग किस दिली. तसा त्या काचेच्या पलीकडे असलेल्या त्याच्या केबिनमध्ये बसलेला तो मात्र गालातच हसला. आता पुढे. ओ माय रोमॅन्टिक वायफी, आय लव्ह यू सो मच स्वीट हार्ट. तिने दिलेली ती फ्लाइंग किस कॅच करत तो स्वतःशीच बोलला आणि मग त्याने त्याच्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. जानू आता गौतमी मॅडमच्या केबिनमध्ये गेली. मॅडमने तिला चालू असलेल्या सगळ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. जानूने सगळे नोट डाऊन केलं. आता ती पुन्हा तिच्या डेस्कवर येऊन बसली. मॅडमने मेलमध्ये पाठवलेले सगळे डिटेल्स ती स्टडी करू लागली. मुळातच तिच्या कामाच्या बाबतीत ती खूपच सिन्सिअर होती. त्यामुळे ती अगदी मन लावून तिचं काम करत होती. तिचे मोकळे केलेले केस तिने क्लचरमध्ये अडकवून वर बांधले होते. ती तिच्या PC मध्ये बघून ते डिटेल्स तिच्या नोटपॅडमध्ये लिहत होती. कधी तोंडात पेन पकडून काही विचार करत होती. त्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. आणि अमित मात्र त्याच्या केबिनमध्ये बसून अधूनमधून तिलाच पाहत होता. आज कामात पण त्याचं मन लागत नव्हतं. ती काम करत होती आणि नेमका तेव्हाच तिचा फोन व्हायब्रेट झाला. मेसेज टोन होती. आज जरा जास्तच क्यूट दिसत आहे माझी बायको. ऑफकोर्स तिच्या अडोरेबल हजबंडचाच मेसेज होता. मेसेज वाचून तर तिच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली, जी तो आतून पाहत होता. अच्छा, मग काय इरादा आहे आमच्या नवरोबाचा? तिने पण खट्ट्यापणे त्याला मेसेज केला. तिचा मेसेज वाचून तो गालातच हसला. इरादे तो पूछो मत जाने मन, आप अगर केबिन में आ जाए तो हम अपने इरादे मुकम्मल कर ले. त्याने तिला मेसेज केला. तिला तर धडकीच भरली त्याचा तो मेसेज पाहून. नाही जानू, केबिनमध्ये जाऊ नकोस, ह्यांचा काही भरोसा नाही, ती स्वतःलाच समजावत होती. पण पोटात फुलपाखरे नाचत होती, त्याचं काय करणार होती ती? तिने मग त्याला काही रिप्लायच दिला नाही. चुपचाप बसून राहिली. तो तिची सगळी हालचाल केबिनमधून पाहत होता. जानू, व्हॉट हॅपन? ती काहीच रिप्लाय देत नव्हती, म्हणून मग त्यानेच तिला पुन्हा मेसेज केला. आज पहिलाच दिवस आहे ऑफिसचा माझा, जरा काम करू द्या मला, नाहीतर बॉस आजच काढून टाकेल मला कामावरून. तिने हसत हसतच त्याला मेसेज केला. तुझ्या बॉसला माझं नाव सांग, घाबरेल बघतो. त्याने पण हसत हसतच तिला मेसेज केला. पण मेसेज वाचून तिला मात्र काहीतरी आठवलं आणि हसायलाच आलं. जेव्हा तो मीत बनून तिच्याशी बोलायचा तेव्हा पण तो असंच काहीतरी बोलायचा आणि मग ती हसायची. कारण तेव्हा तिला माहीत नव्हतं ना, तिचा मीतच तिचा बॉस आहे ते. आत्तासुद्धा ती खळखळून हसत होती त्याचा तो मेसेज वाचून. आणि इथे तो मात्र तिला तसं हसताना पाहून पुन्हा एकदा फ्लॅट झाला होता. दोघेही आज पुन्हा त्यांची ती ऑनलाईन चॅटिंगवाली फिलिंग अनुभवत होते. काही महिन्यांपूर्वीचं त्यांचं आयुष्य अनुभवत होते. दोघेही अगदी दंगून गेले होते एकमेकांना मेसेज करण्यात. तो विसरला होता की तो ह्या कंपनीचा ओनर आहे आणि ती पण विसरली होती की ती फक्त एक एम्प्लॉई म्हणून इथे जॉईन झाली आहे. पण इतक्यात प्रीतीने तिला आवाज दिला. तशी ती भानावर आली. हां काय? जानूने विचारलं. अगं लंच ब्रेक झालाय, जायचंय ना जेवायला? प्रीतीने विचारलं. हो हो जाऊयात, पण तू हो पुढे, मी आलेच. जानू बोलली तशी प्रीती ओके बोलून निघून गेली. मे आय कम इन सर? जानूने अमितच्या केबिनचं डोअर नॉक केलं. देर इज नो नीड फॉर यू टू टेक सच परमिशन. तुला अशी परवानगी घ्यायची काहीच गरज नाही आहे, तो बोलला. ती हसली आणि आत आली. सर, मी एम्प्लॉई आहे तुमची, म्हणून परमिशन घ्यावीच लागेल, ती किंचित हसत बोलली. तसं त्याने भुवया उंच करून तिच्याकडे पाहिलं. कम हिअर. त्याने त्याच्या मांडीवर टॅप करत तिला बोलवलं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. तिला मांडीवर बसायला सांगत होता तो, पण ती कशी काय बसू शकत होती त्याच्या मांडीवर? एक तर त्याच्या केबिनमध्ये होती आणि एक एम्प्लॉई म्हणूनच तिला तिथे वागायचं होतं, म्हणून नाही म्हणत होती ती त्याला.
तो मात्र डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. सर, हे ऑफिस आहे आणि मी तुमची एम्प्लॉई, सो प्लीज तुम्ही हे असं काही करायला सांगू नका मला, ती बोलली. पण त्याने मात्र तिचं काही एक न ऐकता तिला सरळ त्याच्याजवळ ओढून स्वतःच्या मांडीवर बसवलं. ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. एम्प्लॉई नंतर, त्याआधी बायको आहेस तू माझी, समजलं? तो तिच्या कमरेभोवती हात गुंफत बोलला. मीत, काय करताय? सोडा मला, कोणीतरी येईल ना, ती त्याला रागवत बोलली. कोणी नाही येणार विदाऊट माय परमिशन, तो तिच्या खांद्यावर ओठ टेकवत बोलला. तसं तिने अंग चोरून घेतलं. मीत प्लीज, ती बोलली. कारण तिला वाटलं हा जरी सांगतोय की त्याच्या परमिशनशिवाय कोणी येणार नाही, पण जर खरंच कोणी दार उघडून आत आलं तर. बिचारी आधीच घाबरली होती. पण तिला हे का अजून समजत नव्हतं की तिचा नवरा अमित राज्याध्यक्ष आहे. त्याने डोअर आधीच लॉक केलं होतं. डोंट टेक स्ट्रेस जानू, दार आधीच लॉक केलाय मी, तिला चिंतेत पाहून तो बोलला. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. आज तुम्हाला कामं नाहीत का, तिने विचारलं. तू समोर असल्यावर नाही लागत मन कामात, तो तिच्या मानेवर त्याचं बोट फिरवत बोलला. तसा तिच्या पोटात गोळा आला. आता तर मी रोजच असणार आहे इथे, मग काय करणार आहात तुम्ही, तिने विचारलं. नाही करणार काम, फक्त तुलाच बघत बसेन, तो बोलला. मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही असं काही करणार असाल तर मग मी आत्ताच माझा राजीनामा देते. ती त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिली आणि त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत बोलली. तसा तो मात्र गालातच हसला. हसताय का? चालणार आहे का तुम्हाला, ती लटक्या रागात बोलली. अजिबातच नाही चालणार मला, तो बोलला. मग कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं, ओके? बाकीची कामं घरी करायची, कळलं का, ती त्याला दटावत बोलली. ओके माझी झाशीची राणी, कळलं मला, तो पण हसून बोलला. त्यावर मग ती पण हसली. बाय द वे मीत, मी तर इथे तुम्हाला सांगायला आले होते की मी जेवायला कॅन्टीनमध्ये जाते, जानू बोलली. व्हॉट? नो जानू, तू इथेच माझ्यासोबत जेवायचं आहे, कळलं तुला, तो तिला धमकी देतच बोलला. पण त्या धमकीतही किती प्रेम आहे हे कळायला वेळ लागला नाही तिला. मी इथे एक एम्प्लॉई म्हणूनच काम करणार आहे, माहीत आहे ना तुम्हाला, प्लीज, ती त्याच्या जवळ थोडं झुकत त्याच्या गळ्यात हात गुंफत लाडीवाळपणे बोलली. आता इतका क्यूट चेहरा तिने केलाय, मग तिचा मीत पाघळणार नाही का? ओके, पण घरी जाताना तू माझ्यासोबतच येशील, इज दॅट क्लिअर, तो बोलला. हो, सोबतच जाऊ आपण. खुश? पण आता मी जाऊ का, तिने विचारलं. तिथेच लंच करणं गरजेचं आहे का, त्याने चेहरा बारीक करून विचारलं. मीत, ती डोळे बारीक करून बोलली. ओके गो, तो मनात नसताना पण हो बोलला. तसं तिने जवळ जाऊन त्याचे गाल ओढले. ओ मीत, किती तो क्यूटनेस, मी जाते आता, बाय, ती हसून बोलली आणि बाहेर निघून गेली. मग तो पण हसला आणि त्याने पण मग स्टाफला त्याचं जेवण लावायला सांगितलं. अगं जानू, किती तो उशीर, लंच ब्रेक पण संपेल आता, ये बैस लवकर जेवायला, मी ऑर्डर दिली आहे आधीच, प्रीती बोलली. आय एम सॉरी डिअर, जानू पण किंचित हसत बोलली. काय गं, इतकी काय ब्लश होते, जिजूंकडे जाऊन आलीस म्हणून उशीर झाला ना, हां? जानूच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती म्हणून प्रीती तिची मज्जा घेत होती. काही ब्लश वगैरे नाही होत हां मी, आणि हो, ह्यांच्या केबिनमध्येच जाऊन आले मी, जानू बोलली. प्रीती तिला अजूनच चिडवू लागली. ए प्रीती, बास ना आता, जानू लाजून बोलली. ओके बाई, नाही चिडवत, पण मला एक सांग, तू तर आता ओनरची बायको आहेस, म्हणजे तू पण ओनरच झालीस ना, मग का असा आधीसारखा जॉब करत आहेस, आणि ते पण तुझ्याच कंपनीमध्ये, प्रीतीने विचारलं. प्रीती, ही राज्याध्यक्षांची कंपनी आहे, जी ह्यांनी खूप मेहनत करून मोठी केली आहे. मग आता फक्त त्यांची बायको आहे म्हणून मी त्या कंपनीवर अधिकार नाही ना गाजवू शकत. मला पण मेहनत करून स्वतःला सिद्ध करून दाखवायचे माझ्या मीतला, म्हणूनच मी आधी होते त्याच पोस्टवरून माझ्या करिअरची सुरुवात केली आहे. फक्त अमित राज्याध्यक्षाची बायको आहे म्हणून मला कोणत्याच रॉयल्टीज नको आहेत,
प्रेम तर ते माझ्यावर खूप करतात, पण मला माझ्या मीतच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान बघायचा आहे आणि तो दिवस लवकरच येईल, जानू बोलत होती. एक मिनिट, काय म्हणालीस तू? मीत मीत म्हणालीस का तू अमित सरांना? प्रीती डोकं खाजवत बोलली तशी जानूने दातात जीभ चावली. अमित बोलले मी? काहीही काय ऐकतेस तू प्रीती? जानू सारवासारव करत बोलली. तशी प्रीतीने पण विचार करत मान डोलावली. हो, कदाचित मीच चुकीचं ऐकलं असेल, बिचारी प्रीती बोलली. तसं जानूला हसायलाच आलं. बरं चल आता जेवूया पटकन, जानू बोलली तशी प्रीती पण ओके बोलून ते दोघी जेवू लागल्या. इतक्यात एक मुलगी कॅन्टीनमध्ये आली. तिने स्लीवलेस टॉप घातला होता. गुडघ्याच्या वरती येईल एवढा शॉर्ट टाईट स्कर्ट, हाय हिल्स, शोल्डरपर्यंत असणारे तिचे सिल्की केस मोकळेच होते. तिने कॅन्टीनमधल्या एका स्टाफला तिचं रोजचंच जेवण आणून द्यायला सांगितलं आणि ती एका टेबलवर जाऊन बसली. आली बघ हिरोईन, प्रीतीने तिला पाहून नाक मुरडलं. तसं जानूने तिच्याकडे पाहिलं तर खरंच ती मुलगी तिच्या मादक सौंदर्याने समोरच्याला नक्कीच फ्लॅट करेल अशीच होती. जानू पण तिला पाहतच राहिली. कोण आहे ग? जानूने प्रीतीला विचारलं. मिस रोजी, जिजूंची पीए, प्रीती बोलली. तसं जानू तिला एकटक पाहतच राहिली. जानू मनातच, अच्छा, तर ही आहे रोजी. जानू तुला सांगते, खूप खडूस आहे ग ही. रिया मॅडम नंतर हीच. अमित सरांची पीए आहे ना म्हणून उडते, जरा जास्तच सरांच्या मागे पुढे करते. तिला असं वाटते की तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही आहे इथे. पण आता तू आली आहे ना तिला कॉम्पिटिशन द्यायला. तू इतकी सुंदर आहेस की ती तुझ्यासमोर किस झाड की पत्ती. उगाच नाही आमचे बॉस तुझ्या प्रेमात पडले, प्रीती बोलली. पण त्यावर जानू मात्र काहीच बोलली नाही. सध्या ती त्या रोजीवर कॉन्सन्ट्रेट करत होती. इतक्यात रोजीच त्यांच्या टेबलवर येऊन बसली. हे हाय प्रीती, रोजीने प्रीतीला ग्रीट केलं. पण तिला तसं तिथे त्यांची परमिशन न घेता बसलेलं पाहून दोघीही तिच्याकडे पाहतच राहिल्या. हाय, प्रीतीने कसंनुसं स्माईल देत तिला ग्रीट केलं. हूज दिस गर्ल, न्यू जॉईनी? रोजीने जानूला पायापासून ते डोक्यापर्यंत न्याहाळत विचारलं. नाही, न्यू जॉईनी नाही आहे, जुनीच आहे, पण मध्ये थोडा गॅप घेतला होता तिने लग्नासाठी. 7 महिन्यांनी जॉईन झाले ती, प्रीती बोलली. ओ ओके, बाय द वे आय एम रोजी, अँड यू? रोजीने तिच्यासमोर हात धरत विचारलं. जान्हवी. जानूने पण शेक हँड करत तिला ग्रीट केलं. हे जान्हवी, यू मस्ट बी लकी हा. म्हणजे कसं तुला पुन्हा राज्याध्यक्ष ग्रुप जॉईन करण्याचा चान्स मिळाला, नाहीतर अमित सर असे कोणाला चान्स नाही देत. राज्याध्यक्ष ग्रुपचा पार्ट होणं पण एक नशिबाचा भाग आहे. अमित सर तर खूप रागीट आहेत हा, म्हणजे माहीत असेलच तुला. पण मला नाही रागवत कधीच, माझ्याशी नेहमी प्रेमानेच बोलतात. रोजी मुद्दाम बढाया मारत होती आणि इथे जानूने मात्र रागाने हाताची मूठ आवळली होती. पण प्रीतीला मात्र हसू येत होतं. अजून काय काय माहीत आहे तुला अमित सरांबद्दल? जानूने दात ओठ खात विचारलं. खूप काही माहीत आहे. आता त्यांची पीए आहे म्हटल्यावर सगळं तर माहीत असेलच ना. त्यांचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं सगळं शेड्यूल मीच तर पाहते. जास्त वेळ तर मी त्यांच्या केबिनमध्येच असते. उगाच मला बाहेर डेस दिलाय, पण आता मी त्यांच्या केबिनमध्येच शिफ्ट होणार आहे. म्हणजे कसं ना, त्यांना वारंवार मला बोलवावं नाही ना लागणार आत. अँड यू मिस जान्हवी, आय एम पीए ऑफ मिस्टर अमित राज्याध्यक्ष, मीन्स नेक्स्ट टू बॉस, सो कॉल मी मॅम, ओके? रोजी शब्दांना थोडी धार देत बोलली. मगाशी जानूने तिला अरेतुरे केलेलं आवडलं नव्हतं तिला, पण जानूचा राग मात्र अजूनच वाढला होता. आणि आता इथे टंगळमंगळ करत बसू नका, लवकर स्वतःचं काम करायला घ्या, नाहीतर HR मध्ये सांगून तुमचा हाफ डे लावायला सांगेन. गो. रोजी लंच करत करतच बोलली. तसं प्रीतीचा पारा चढला. ओ मिस रोजी, कोणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला? जानू तर. प्रीती पुढे काही बोलणार त्याआधीच जानूने तिचा हात दाबला आणि तिला शांत केलं. मग त्या दोघीही तिथून उठून त्यांच्या डेस्कवर जाऊन बसल्या. पण आता अमित राज्याध्यक्षाचं काही खरं नव्हतं, कारण आता जानूचा पारा जो चढला होता
आणि आज त्याला बायको नावाच्या वादळाला सामोरं जावं लागणार होतं. बिचारा अमित. बडाया तर रोजीने मारल्या होत्या, पण त्याचा भुर्दंड मात्र बिचाऱ्या अमितला भोगावं लागणार होतं. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा 12 आना सारखी गत होणार होती त्याची. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.